अमरावती नागपूर महामार्गावर शिवशाही बसला भीषण अपघात झाला आहे। नांदगाव पेठ टोल नाक्याजवळ रिलायन्स पेट्रोल पंपाजवळील घटना। नागपूरवरून अकोला जाणारी बस झाली पलटी। 25 पेक्षा अधिक प्रवासी जखमी असून 2 प्रवाशांचा मृत्यू झाला। गाईला वाचविण्याच्या प्रयत्नात झाला अपघात असे कळते। अमरावती नागपूर राष्ट्रीय महामार्गावर वाहनांच्या रांगाच रांगा लागलेल्या दिसत आहेत। वीणा संतोष बनसोड, मी नागपूरवरून अकोल्याला जात होती शिवशाहीमध्ये आणि एकाएकच आम्ही बसलेलोच होते। एकदम गाडी हलली तर आम्हाला पण माहीत नाही पडलं की काय झालं पण नेमकं। एकदम आम्ही खाली पडलो, म्हणजे दुसऱ्याचे आमच्या अंगावर पण लोक पडले। माझा मुलगा तिकडे पडला आहे, आमचे चष्मे पण गेले, मोबाईल पण गेले, सगळं आमचं इकडे बॅग पण हे झालं। मग आम्ही कसं तरी निघालो, एकमेकाच्या सहाऱ्यानं बाहेर आलो। तर आम्हाला घबराट वाटत होती। गाय आली मदत, मग आम्हाला नंतर माहीत पडलं की गायला वाचण्यासाठी कंडक्टरनं गाडी अशी म्हणजे थोडीशी व्यवस्थित केली तर त्यांचा टोल गेला आणि गाडी पलटली। भरून होती आणि आम्ही मधल्या सीटवर होतो। माझं नाव दिनेश प्रल्हाद विरगट आहे, वय 45 वर्ष आहे। मी नागपूरहून अकोल्याकडे येत होतो। माझी गाडी व्यवस्थित होती आणि सुरळीत चालू होती। अचानक गाय विरुद्ध दिशेने आली, तिला मी वाचवायचा खूप प्रयत्न केला। शेवटी ती अचानक आताना माझ्या बसला धडकली आणि माझी गाडी पलटी झाली। एकदम गाडी पलटी झाली, त्याच्यात एक व्यक्ती तर अचानक गाडी पलटी झाली। 35 प्रवासी होते। प्रवाशांना विचारू शकता की बाबा ड्रायव्हरची गाडी कंट्रोलमध्ये होती, पण ती अचानक गाय आडवी आल्यामुळे एकदम तर हे होऊ शकत नाही, त्याच्यामुळे घडला। टाईम किती वाजता होता रे? 9:30ची घटना, 9:15ची घटना। मला वाटतं 15-16 जणांना मार आहे, किरकोळ मार आहे। मृत्यू 1 जण, 2 जण। आशा खडसे नाव आहे माझं। मी नागपूरहून अमरावतीला येत होती, तर मधात शिवशाही बस होती। मध्ये गाय आल्यामुळे बस तिथे पलटी झाली, त्यात खूप लोक असे जखमी झालेले आहेत। नुकसान म्हणजे दोघं जण वारले, त्यात भरपूर लोक होते, खूप लोकांना लागलं, खूप जखमा झालेले आहे। गाड़ी स्पीड में थी क्या? नहीं, गाड़ी स्पीड में नहीं थी, स्पीडमध्ये नव्हतं म्हणून खूप लोकांना असं लागलं नाही। स्पीडमध्ये असती तर चांगलं 2-3 हे झाले असतं बस।
AS न्यूज महाराष्ट्रकरिता अमरावती येथून रुपालीसह अनिल साखरकर.